नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। शनिवार दिनांक 15 जून 2024 पासून 2024-25च्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी मोठे प्रयत्न होताना दिसत आहेत। शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मिळालेच पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची भीती न वाटता अगदी मोठ्या उत्साहाने विद्यार्थी शाळेकडे आले पाहिजेत यासाठी काही उपक्रम राबवणे गरजेचे असते आणि त्यासाठी नियोजनही गरजेचे असते। शाळा भरणार म्हटल्यानंतर त्याची पूर्वतयारी करणे अतिशय आवश्यक असते। शाळेमध्ये अगदी पहिल्याच दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थी कशा प्रकारे उपस्थित राहतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके कसे देता येतील, शाळेचा परिसर असेल, वर्गखोल्या असतील, यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे असते आणि याच शाळेच्या पूर्वतयारी नियोजनासाठी केज येथे गट साधन केंद्राच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। शाळा पूर्वतयारी कार्यशाळा 2 टप्प्यामध्ये शुक्रवारी पूर्ण झाली। यामध्ये गट साधन केंद्राचे बीईओ लक्ष्मण बेडसकर यांच्यासह विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, दत्तात्रय चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि तालुक्यातील बहुतांश शाळेचे मुख्याध्यापकही या कार्यशाळेला उपस्थित होते। शाळा पूर्वतयारीसाठी जी बैठक आयोजित केली होती यामध्ये गट साधन केंद्राचे बीईओ लक्ष्मण बेडसकर तसेच सुनील केंद्रे, दत्तात्रय चाटे यांनी सखोल मार्गदर्शन केले आणि शाळेची गुणवत्ता जास्तीत जास्त टिकवण्याचे आवाहनही केले। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू